वेलकम टू मनीष अँड मसाले. चला आज बनवूया आपण मँगोचा शिरा. तर त्याच्यासाठी आपण सर्व साहित्य एका वाटीनं मापून घेणार आहे. तर हे तूप घेतले, पाव वाटी तूप आहे, वाटीला कमी आहे. तर आता हे तूप आपण पातळ करूनच घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेऊया. ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे. तर हे पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे. आता हे ड्रायफ्रुट्स आपले फ्राय झालेले आहेत. तर आपण आता रवा घेतलेला आहे 1 वाटी. दुसऱ्या वाटीचं माप आहे, ही वाटी नाहीये. तर रवा सुद्धा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. बारीक गॅसवरती रवा एकदम आपल्याला सतत हलवत परतून घ्यायचा आहे. कलर चेंज होईपर्यंत परतत राहायचं रवा. आणि याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे पाणी किंवा दूध. तर मी दोन्हीचं प्रमाण घेतलेलं आहे सेम. ज्या वाटीनं रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी रवा आहे, त्या वाटीनंच 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं दोन्ही मिक्स मी गरम करून घेतलेलं आहे. कडकडीत चांगलं गरमच पाहिजे ते, म्हणजे रवा मोकळा असा होतो. आणि आता हे आपलं चांगलं कलर चेंज झालेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून आपण गरम केलेलं दूध आणि पाणी मिक्स आहे ते मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. थोडं थोडं टाकायचं, सगळंच लागतं त्याला, पण टाकताना एक साथ नाही टाकायचं, सगळं थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हे प्रमाण एकदम परफेक्ट असं आहे पाण्याचं आणि दुधाचं. आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची. तर साखर सुद्धा पाऊण वाटी आहे. साखरचे प्रमाण कमी घेतलेलं आहे. गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त. आपण मँगो शिरा बनवणार आहे त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमीच घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्स करून एक 2-3 मिनिटं ह्याला वाफ आणायची, म्हणजे मऊ असा शिरा होतो. साखरेचं पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये छान शिजतो. आता 3-4 मिनिटं झालेले आहेत. आता थोडं मिक्स करून घेऊया आपण. आणि याच्यामध्ये मी 1 आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे, मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे 1 आंबा. तुम्ही आंबा जर छोटा असेल तर ज्या वाटीनं रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं 1 वाटीचं तुम्ही माप घ्या बरोबर, म्हणजे बरोबर होतं याच्यासाठी. जर आंबा छोटा मोठा असू शकतो. आता माझं 1 आंब्यामध्ये 1 वाटीचा पल्प निघला, तर तुम्ही 1 वाटीचं प्रमाण घेऊ शकता, म्हणजे असा कलर वगैरे एकदम छान येतो शिऱ्याला. आता याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स पण मिक्स करून घेऊया. आता आपण परत याला एक 2-3 मिनिटं वाफ आणूया. 2-3 मिनिटं झालेले आहेत. एकदम मोकळा असा आणि मऊ पण झालेला आहे शिरा एकदम. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघा ह्या प्रमाणामध्ये. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.